आज दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी कुमारी अनन्या अमित चोखानी यांच्या वाढदिवसानिमित्त चोखानी परिवार यवतमाळ यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर 160 बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। त्याबद्दल चोखानी परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतश आभारी आहे। जय हिंद, जय गाडगे बाबा। आज रोजी पुन्हा दर महिन्यातून 4 वेळा तरी चोखानी परिवार यांच्याकडून भोजन सेवा दिली जाते आणि आज आमचे मित्र नंददीप फाउंडेशनचे आधारस्तंभ आदरणीय जितूभाऊ चोखानी यांच्याकडून या निराधार निराश्रित 160 बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे। यासोबतच जितूभाऊ चोखानी यांच्याकडून जेवढेही बेघर बांधव घरी परततात त्यांना घरी सोडण्यात येतं। अशा बेघर निराधारांना नवीन कपडे सुद्धा दिले जाते। आज 344 बेघर बांधव आपल्या प्रकल्पावरून घरी पोहोचले आले, भारतभरात घरी पोहोचवण्यात आले आणि त्या सर्व बेघर बांधवांना नवीन कपडे परिधान करून या ठिकाणावरून आदरणीय जितूभाऊ चोखानी यांच्याकडून नवीन कपडे देऊन त्यांना आपल्या संस्कृतीनुसार त्यांना विदाई केली जाते आणि त्यांना घरपोच पोहोचवले जाते आणि यासाठी लागणारे नवीन कपडे आदरणीय जितूभाऊ चोखानी यांच्याकडून दिले जाते। त्याबद्दल आदरणीय जितूभाऊ चोखानी यांचे शतश आभार, ज्यांनी या बेघर निराधार निराश्रित बेघर बांधवांच्या पोटाला मायेचा घास दिला। यासोबतच कपडे सुद्धा या ठिकाणी दान केले, त्याबद्दल शतश आभार आणि असाच उदंड आशीर्वाद आपल्या सर्वांचा या बेघर प्रभूजींच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय गाडगे। आज रोजी अनन्या अमित चोखानी यांच्या जन्मदिनानिमित्त सुंदर असं भोजन या ठिकाणी चवदार या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। 14 बेघर बांधवांच्या मायेचा घास दिला जातो आहे। या ठिकाणी परिवार या ठिकाणी भोजन मांडण्यासाठी आलेले आहेत। आता जितूभाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी चोखानी परिवार या निराधार निराश्रित बेघर बांधवांना वाढण करतो आहे, त्यांना मायेचा घास देतो आहे। जवळपास 25 वेळा या परिवाराकडून भोजन सेवा दिली जाते आणि आज सुद्धा या निराधार निराश्रित बेघर बांधवांना दर महिन्यातून 4 वेळा तरी आज दर महिन्यातून 15 तारखेला किंवा 16 तारखेला न चुकता या ठिकाणी भोजन सेवा दिली जाते। आज या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे। या निराधार निराश्रित बेघर बांधवांचा खास या ठिकाणी दिला जातो आहे। आदरणीय जितूभाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आदरणीय अमित भाऊ सुद्धा या ठिकाणी आमच्या अनन्या अमित चोखानी यांच्या आज जन्मदिनानिमित्त या बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे। ज्यांना परिवार नाही, ज्यांना परिवारामध्ये कुणीही नाही, अशा निराधारांना मायेचा आधार देण्यासाठी या ठिकाणी आमचे मित्र जितूभाऊ सुद्धा आलेले आहेत। स्वतः आपल्या हाताने बाळण करून देत आहेत। मला ते सिम्बॉल पाठवून दे जरा। राजा बाबू ये दे दे। चोखानी परिवार या ठिकाणी या बेघर निराधारांना मायेचा घास देतो आहे। या निराधारांना पोटाची खळगी भरतो आहे। त्याबद्दल चोखानी परिवाराचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतश आभारी आहे।
दिलीप सोडू का अंदर चलो आनंद चलो आगे तीनों भैया
चल गणेश चल. चला.